ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीअंतर्गत नवीन नियुक्ती तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा या संदर्भात चर्चा करण्यात आली। ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ता, युवा युवती व महिला आघाडी यांच्या एकमताने आपला धर्म जो लोकसभेत निवडणुकीमध्ये आपला पाळला गेला तसाच धर्म विधानसभेलाही पाळू असा निर्णय यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस यांना पाठिंबा देऊन बहुमताने विजयी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला। येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड पूर्णपणे ताकदीने त्यांना पाठिंबा देण्याची एकमताने ठरलं आहे। ठाणे शहर असो, कौसा मुंब्रा, दिवा असो, तसेच मीरा भाईंदर, ठाणे ग्रामीण असो व महाराष्ट्र या ठिकाणी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते शिवश्री चंद्रशेखर पवार, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे, शिवश्री प्रशांत गिरी, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणा, शिवश्री प्रथमेश मिरगळ, उपाध्यक्ष कळवा विटावा, शिवश्री मिलिंद पेडणेकर, सचिव शिवश्री करण राठोड, संघटक ठाणे महिला आघाडीचे अध्यक्ष शिवमती आरती रामटेके, शिवमती कविता साळवे, ठाणे जिल्हा महिला आघाडी, शिवमती शहरगुप्ता, उपाध्यक्ष महिला आघाडी कौसा मुंब्रा, शिवमती अनुराधा पोद्दार, उपाध्यक्ष महिला आघाडी कळवा विटावा, शिवमती शिरीन शेख, विधानसभा अध्यक्ष कौसा मुंब्रा, शिवमती अश्विन गायकवाड, उपाध्यक्ष महिला आघाडी वारलीवाडा शांतीनगर यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। जय शिवराय, जय शंभूराजे। आज दिनांक 29/9/2024 आज विश्रामगृह ठाणे येथे आमचा एक मोठा आढावा बैठक व मोठ्या प्रमाणात नियुक्ती झालेली आहे। या नियुक्तीमध्ये महिला आघाडी व आमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्याला जोडलेले आहेत संभाजीनगर ठाणे जिल्ह्यामध्ये। येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांचे प्रश्न कुठल्या पद्धतीने मांडता येईल याच्यावरती चर्चा झाल्याने आज मोठ्या प्रमाणात महिलांनी व आमचे महिला आणि आपल्या पुरुषांनी बरेच मोठ्याने त्यांनी प्रतिसाद दिला आहे। आणि याच्यापुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीला म्हणजे कॅन्डिडेट काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, तुतारीचा असो अथवा शिवसेनेचा असो, आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन त्यांचे काम आम्ही करणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।